नारायणी नमस्तुते. जिच्या उदात्त कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राजमाता, राष्ट्रमाता, महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं, ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावर घेतलं पेललं, ते स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून प्रथम पूजू या गणपती. धन्य धन्य ती भारतीय संस्कृती. या संस्कृतीप्रमाणे 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिपती तो बाप्पा माझा गणपती. त्या गणरायाला वंदन करून मी मनीष पाटील तुमच्या समेत जॉईन होतो आणि घेऊन चढतोय थेट या क्रिकेटच्या बेधुंद दुनियेमध्ये. ते पहिला गोलंदाज दापोली संघाचा वापरला जातोय. नाव आहे ऋषी भोयर, तर सलामीवीर सुमित दोंगडे आणि त्याला साथ देतोय आशिष तारेकर. पहिला बॉल यावेळेस इनफिल्डला भेदून बॉल चाललाय डीप पॉइंट सीमा पार 4 रन्स. चेंडू पहिल्या चेंडूवरती सुमित नगर तर आपला खातं खोललंय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या वरून खेळून काढलेला चेंडू. गोलंदाज खरं तर ऋषी भोयरवरती चौकार पाहायला मिळाला. यावेळेस राईट आर्म राऊंड द विकेट्सना स्लॉग स्वीप पाहायला मिळाला आहे. बॉल एकाडपणीशी फरार. रन्स मिळतील 4. हा येतोय संलग्न दुसरा चौकार. साधक सौंदर्य पाहायला मिळाला. तर दुसऱ्या चेंडूवरती खरं तर सुमित दोंगडेची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. या फटक्यासाठी सुमित दोंगडेला पण सातत्यानं खरं तर खेळताना पाहिलाय. आणि ज्याचा खरं तर स्ट्रॉंग झोन आहे अर्थात फाईन लेग स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा ते इरादे आता स्पष्ट करताना पण पाहतोय सुमित दोंगडेला. 2 चेंडू पेस केले ऋषी भोयरचे. 2 चेंडूवरती खरं तर आक्रमण पाहायला मिळालं. इथून खरं आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक बरोबर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध उभा केला आहे. तर दुसरा क्षेत्र आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय की ज्याला खरं तर बरोबर कॉर्नर रिझर्व मध्ये तैनात केलाय. नेक्स्ट बॉल ऋषी भोयरचा रॅटम राऊंड द विकेट्सना त्याच्या समोर आहे. पुन्हा एकदा सुमित दोंगडे. यावेळेस खोलामध्ये फेकला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फ्लम्बलिंग झालंय परंतु ते बॅकअप सुंदर मिळेल. 1 रन्स या एकेरीनं 3 चेंडूचा खेळ संपला जाईल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करीत असताना टीम पारगाव संघ जाऊन पोहोचला. तो अर्थातच बिनबाद 9 या आकड्यावरती. आता प्रथमच स्ट्राईक पण पाहताय आशिष तारेकरला की जिथून खरं तर सलामीसाठी आल्यानंतर तब्बल 4थ्या चेंडूच्या प्रतीक्षेत राहावं लागलं. धावसंख्या गुण तालिकेवरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू सुरेख सुरुवात. त्यानंतर चेंडू सुरेख होता त्याला सन्मान दिला सुमितनं. बॉल आपण पाहिला तर बरोबर तर कॉर्नर रिझन मध्ये फील्ड करण्यात आला. या विलीसचा चेंडू ही ओळख आहे ऋषी भोयरची. बॅटम बॉलचा येणार नाही समीकरण. निर्धाव चेंडू 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 9 या आकड्यावरती. वैयक्तिक 3 चेंडूचा खेळ केला सुमितनं. त्यांना 9 रन्स बनवल्यात. 1 चेंडूचा खेळ केला आशिषनं. त्याला आधी स्वतःचं खातं खोलायचं बाकी आहे. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. 4 षटकांची ही मॅच आपण एन्जॉय करताय. यावेळी चेंडू दिशाई नायका यस क्वालिफाईड पंचांचा स्फेअरचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमधील भर धावसंख्या गुण तालिकेवरती 1 न वाढेल. तिथे धावसंख्या धावपटलावरती पण 10 या आकड्यावरती मध्ये. खरं तर 10 क्रमांक आला ना की मग भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची सातत्यानं आम्हाला आठवण येत असते. खरं क्रिकेटमधील क्रिकेटचा देव म्हणून ज्याला आपण सातत्यानं मानलंय. आणि ती धावसंख्या पारगाव संघाची धावपटलावरती ऋषी भोयर षटकातील 5व्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होतोय राऊंड द विकेट्सनं. 5वा चेंडू इथून खरं तर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार 4 रन्स. चेंडू तदनंतर केलेलं आक्रमण आशिष तारेकर यांना आपलं वैयक्तिक खातं हे 4 धावसंख्येनं खोललंय. तर संघाला पोहोचवले 14 वरती. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स मिड ऑफला क्लिअर करत बॉल होईल सीमा पार. या ओव्हर मधील आणखीन एक चौकार.
पहिलं षटक प्रगतीपथावर संपले. धावसंख्या गुणतालिकेवरती प्रथम फलंदाजी करत असताना टीम चॅलेंजर पारगाव संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे बिनबाद 18 यावरती. पहिला पुकार असेल टीम अंबापाडा आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. अंबापाडा आणि बेलवले या दोन संघाच्या संघनायकांना की आपण टॉस साठी खरं आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 रन्स या खरं 10 पटलावरती आपण पाहत आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण खरं तर विश्वजित मात्र अभ्याला पाहतोय, ज्या खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलं आणि आज अनेक वर्ष रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरती हे नाव एक उंच क्षितिजावरती आपण पाहतोय. 18 रन्स धावपटलावरती. पहिल्या षटकामध्ये 18 रन्स आल्यानंतर आता खरं तर टीम जय हनुमान दापोली संघाला कमबॅक हवाय आणि आता कमबॅक षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज विश्वजित मात्रे उर्फ अभ्याला पाहत आहे. परंतु त्याच्या समोर तेवढं ताकदीचं आव्हान आहे. सुमित दोंगडे. बिग बॅटल महायुद्ध आपल्याला पाहायला मिळेल या दोन खेळाडूंमध्ये, दोन संघामध्ये. खरं तर पारगाव आणि दापोली म्हटलं ना तर अगदी शेजारील गाव आहेत. दोन्ही संघांना, दोन्ही खेळाडूंना एकमेकाचे डावपेच माहिती आहेत, म्हणून त्यांना जुगारून इथून ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर, हा येतोय सिक्सर. गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिल्या चेंडूवरती खरं तर अभ्याला आसमान दाखवलाय. नाव आहे खेळाडूचं सुमित दोंगडे. आतापर्यंत मला वाटतं 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साहाय्यानं खरं तर वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती तो खेळ करतोय, ज्यामध्ये 4 चेंडूचा पेस केलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्सना विश्वजित मात्रे उर्फ अभ्या. यावेळी इथून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालाय. बॉल झालाय वाईड स्मिट विकेट रिझाईन काढली, त्या चेंडूला उचल फेक होणार, तोपर्यंत 1 रन्स काही रोखू शकत नाही. खरं ही मोठ्या खेळाडूंची लक्षणं आहेत. सातत्यानं खरं रायगड प्रीमियर लीग सीझन 1 त्यानंतर पण सीझन 2 मध्ये या खेळाडूला मालिकेवरचा किताब घेताना पाहिलाय. त्याचं प्राथमिक अगोदरच्या चेंडूवरती सिक्सर आलाय, त्यानंतर त्याला ठाऊक आहे विश्वजित मात्र हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, त्यानं चांगला चेंडू फेकलाय. त्या चेंडूला समाधान देणं आणि ते सन्मानजनकपूर्वक खेळणं हे माझं काम आहे. पुढचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, पंचांना हेरलाय आणि अवांतर घोषित केलं. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या गुणतालिकेवरती 25 या आकड्यावरती 26 वरती माफी असावी. बिनबाद 26. 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर इथून पुन्हा एकदा दिशा तपासली जाईल, पण आमच्याकडे फिरलेत आणखीन एक अवांतर चेंडू. या रन्स तुम्हाला वाचवाव्या लागतील, या रन्स तुम्हाला खर्च करून जमणार नाही. P1च्या षटकामध्ये तब्बल 18 रन्स आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 9 रन्स आल्यात. ही गोलंदाजी चालणार नाही आहे. संधी तर निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दे बॉल. पहिला विकेट आशिष तारेकर, चेलवाद. त्यानंतर आता 3ऱ्या क्रमांकावरती रोहित पाटील. खरं तर 3ऱ्या क्रमांकावरती येणारा खेळाडू म्हणजे संघाचा तारणहार, परंतु आज रोहित पाटीलला जशी सलामी दिली सुमित दोंगडेनं, सुरुवात केली होती आशिष तारेकरनं. आशिष तारेकर मैदानामध्ये तग धरून राहिला नाही आहे, पण आता रोहित पाटीलला त्याची जागा भरावी लागेल. पहिला चेंडू खरं तर स्विच हिटचा प्रयत्न, परंतु या फटक्यांपासून वंचित ठेवणे विश्वजित मात्रेचं काम आहे आणि ते काम चोखपणे पार करत असताना निर्धाव चेंडूची ते सांगता. आता धावसंख्या स्थगित, धावसंख्या गुणतालिकेवरती आपण पाहता 1 गडी बाद 27 च्या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस, बॉल झाला स्क्वेअर लेग रिझाईनकडे. क्षेत्ररक्षक आहे तैनात.
मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर. खरं तर आमच्या गुणलेखकांनाही मेहनत. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 28 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट्स. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता सुमित दोंगडेला, परंतु पंचांना दंडित केलंय. इट्स इज वाईड बॉल. खरं तर विश्वजित मात्रेनं गोलंदाजी फार चांगली केली, परंतु आतापर्यंत त्याच्या षटकात आपण पाहिलात तर 3 त्यानं खराब चेंडू फेकलेत. टोटल आता या षटकामध्ये त्यानं आत्तापर्यंत 8 चेंडू फेकलेले आहेत. ही गोलंदाजी महत्त्वाची नाही. तुम्हाला इथून डॉट बॉल जास्तीत जास्त फेकायचे आहेत. यावेळेस खरं तर चेंडूमधून गती काढून ठेवली होती. इथून कदाचित सुमित दोंगडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 2 षटकं संपली जातील आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना टीम चॅलेंजर पारगाव संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे 1 गडी बाद 30 या आकड्यावरती. या ठिकाणी स्क्वॉड हाऊस ग्रुप पारगाव यांच्याकडून विश्वजितला शुभेच्छा येत आहेत. तर निश्चितच विश्वजितकडून शुभेच्छांचा स्वीकार होतोय. थँक्यू स्क्वॉड हाऊस पारगाव. 2 षटक संपलेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण 15.00च्या सरासरीनं 30 वरती. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. रोशन म्हात्रे पहिला बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल डबलवरती देखील तेवढ्यात लक्ष केंद्रित केला जातो सुमित दोंगडेच्या माध्यमातून. त्याला ठाऊक आहे जे खराब चेंडू येतो ना त्यावरती आपल्याला आक्रमण करायचं आहे आणि चांगल्या चेंडूंना खरं सन्मान द्यायचा आहे. इथून फायटिंग स्कोर आपल्याला खरं टार्गेट सेट करायचं आहे. उर्वरित 11 चेंडूमध्ये 31 धावसंख्या गुण तालिकेवरती. रोशन म्हात्रे नेक्स्ट बॉल. लेफ्टर ओव्हर द विकेट्सनं यावेळी सोडून दिलाय. पंचांचा इशारा. इट्स इज अ वाईड बॉल. खरं तर अतिरिक्त धावसंख्या खूप बहाल केली टीम दापोली संघानं. पारगाव संघाला खरं तर हा बोनस दिलाय या इनिंग मधीला. खरं तर 5वा अवांतर स्क्वेअर चेंडू. यावेळेसचा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः विश्वजित मात्रे जेल खाली करणार नाही चुकी, पकडला जाईल जेल आणि इथून संपुष्टात येतोय खेळाडू रोहित पाटील याचा खेळ. अतिथी कक्षाकडे यायचं आहे. दापोलीवरील सन्माननीय निलेशजी पाटील. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती रितेश पाटील आलेत. लेफ्टर ओव्हर द विकेट्सना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण रोशन म्हात्रेला पाहतोय. या विलीसचा चेंडू आणखीन एक संधी निर्माण. क्षेत्ररक्षक आहे तैनात. 1 विकेट्स मोर डाऊन. लागलेला 3रा धक्का. आंबापाडा कर्णधार. चला बेलवली टीमचा संघनायक उपस्थित आहे. पहिल्या प्राथमिक फेरीतील लास्ट टॉस असणार आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा कॉल. आल्या पावली माघारी. तर नंतर आता 5व्या क्रमांकावरती राज आलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आपण रोशन म्हात्रेला पाहता, जिथे 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती 32 धावसंख्या. बत्तीस धावसंख्या स्कोर कार्डवरती इथून खरं तर
आडव्या बॅटनं खेळून कोडला जिथे मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर बऱ्याच उशिरानं धाव पुढं सरकेल 33 वरती. त्यानंतर पाच सर्व खेळाडूंसाठी आम्ही एक सूचना देतोय. खरं तर ज्या आपल्या लाईट्सच्या ज्या विद्युत तारा आहेत ना त्यावरती जर इकडे चेंडू आदळला तर खरं तर 6 दिला जाईल, याच्या पण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 33 वरती. नेक्स्ट बॉल रोशन मात्रे, त्याच्या समोर सुमित दोंगडे. यावेळेस इथून बॉलर बॅक ड्राईव्ह, बॉल चालला लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. पुन्हा एकदा मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि या एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 वरती. आता या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. या ठिकाणी स्क्वॉड हाऊस कडून एक गोल्डन चान्स राज पाटील साठी. प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक 5000 रुपये कॅश प्राइज असेल. राज इथून राजनं स्विच हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक रन कंप्लीट. दुसरी रन धोक्याची होईल का, परंतु पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. या दुहेरीने तिसरं षटक प्रगतीपथावर संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना चॅलेंजर पारगाव संघ जाऊन पोहोचला म्हणजे 3 गडी बाद 36 या आकड्यावरती. सहा रन्स खर्च केल्या गोलंदाज रोशन मात्र त्यामध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स. पहिल्या 2 षटकामध्ये विकेट्स बहाल केली नव्हती टीम पारगाव संघानं. रोशन खरं तर संघाला गरज असताना ती गरज ओळखून गोलंदाजी केली. स्लॉगवरचं षटक, अंतिम षटक आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सोहम जितेकरला आपण पाहतोय. इथून आता खरं तर सुमित दोंगडेला आक्रमक रूप धारण करावं लागेल. सलामीसाठी आल्या पहिल्या षटकामध्ये त्यानं खरं तर आक्रमण केलं होतं. यावेळेस आडव्या बॅटनं खेळून काढलेला फटका, बॉल खरं तर कॉर्नर रिझनमध्ये फील्ड केला जातो. 1 रन्स कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन विकेट्स या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या गुण तालिकेवरती 38 या आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू. इथून टार्गेट सेट करायचा टीम चॅलेंजर पारगाव संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सोहमला पाहतोय. यावेळेस खोलामध्ये फेकला, बॉल चालला स्लीपर कव्हर रिझनकडे. 1 रन्स कंप्लीट. दुसरीसाठी परतणार का, इथून खरं तर चुकी करणार नाही सुमित दोंगडे. मिळेल फक्त आणि फक्त 1 रन्स. पहिल्या 2 षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतरच्या खरं तर तिसऱ्या षटकामध्ये रोशन आलं, त्यानं एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही दोन्ही खेळाडूंना. त्यानंतर सोहम आला, सोहमनं 2 चेंडू फेकलेत. 2 चेंडूमध्ये एक दुहेरी आणि एक सिंगल, अशा फक्त आणि फक्त 3 रन्स खर्च केल्यात. इकॉनॉमिकल षटक आता सोहमला फेकायचं आहे. जी गोलंदाजी रोशनने केली ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून सोहमला गोलंदाजी करायची आहे. परंतु यावेळेस एलिमिनेशन राहिले कमी. 4था धक्का, राज पाटील जेलबाद. खरं तर अंबापाडा संघाला आता फायनल कॉल असेल. बेलवली संघाचा कर्णधार आहे. हा सत्र संपून अगदी पहिला चेंडू पडण्या अगोदर टॉससाठी आपला कर्णधार नसेल तर टॉस उपस्थित संघाला म्हणजेच बेलवली पेंट संघाला दिला जाईल. फायनल कॉल आयोजकांकडून. सर्वेश आवस्कर नवीन खेळाडू मैदानामध्ये. सर्वेश अंबापाडा संघ यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा. इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहताय ते म्हणजे 40 वरती. 4 बाद 40. इनिंग मधील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असावा. सोहम जितेकर यावेळेस फ्लाय स्लिपला इथून खरं तर थर्ड मॅनला बीट करत
बॉल ने ओलांडले सीमारेषा. हा आलाय आणखीन एक संघर्षमय करणारा चौकार. चाळीस आणि या 4 ऍड केल्यानंतर 4 बाद 44 चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 4 चेंडू संपलेत. 4-4चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते खरं तर या चेंडू मागे. इथून पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप दिशेने गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेट्सनं खरं तर डावखुरी हाताचे गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजी करत असताना त्यावेळेस अँगलनं चेंडू फिरवायला गेला ना की या गोष्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतात. 4 बाद 45 वरती 2 चेंडूचा खेळ बाकी इनिंग मधील. सोहम जितेकर इथून खरं तर स्लोवर 1 वापरला होता. प्रॉपर पिक करू शकलेला नाही आहे फलंदाज सर्वेश. मिळेल 1 रन्स. एकेरीनं धावसंख्या वाढेल 46 वरती. आणि आता या इनिंग मधील शेवटचा चेंडू. चला टीम अंबापाडा आपणाचा शेवटचा पुकार. जर दुसऱ्या इनिंग मधील आलेत ना. येस, शेवटचा बॉल लोवर फुलटॉस होता. ऑन साइडला दिशा दिले. तिथून मात्र क्षेत्ररक्षक झालेत फ्लंबल. सुमित दोंगडेनं शेवट केलाय गोड. हा ठोकलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं अर्धशतक कंप्लीट. टीम चॅलेंजर पारगाव संघाचं 50 धावसंख्या गुण तालिकेवरती आणि आता 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो टीम जय हनुमान दापोली संघाला. मुंबईच्या उपनगरातील ही टीम आहे आणि मुंबईच्या उपनगरातील ही टीम आज पनवेलच्या बेलवली संघासोबत खेळणार आहे. तर बेलवली गावदेवी बेलवली संघ आणि त्यांचा संघाचा संघनायक आहे संदीप. अंबापाडा संघाचा संघनायक आहे गणेशजी. टॉस होणार आहे फर्स्ट राऊंडमधील लास्ट मॅच, पहिल्या फेरीतील शेवटचा. हस्तांदोलन करतायत प्रथमतः सामन्याच्या अगोदरच. हेड अँड टेल हु विल कॉल? अंबापाडा कॅप्टन कॉल. टेल. निर्णय काय असणार आहे अंबापाडा संघाचा संघनायक? क्षेत्ररक्षण. याच्या अगोदर खरं तर बेलवली संघासोबत कधी खेळलायत? नाही, कधीच नाही. पहिल्यांदा खेळतायत. या सीझनमध्ये आत्तापर्यंत किती नाईट टुर्नामेंट्स खेळतोय आपला संघ? जवळजवळ 14वी नाईट टुर्नामेंट्स खेळतायत. प्राईज एकही नाही. यावेळेला शुभेच्छा आहेत तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्सकडून आणि त्याचबरोबर आमच्या कॉमबॉक्सकडून. जाऊया जसा सामना सुरुवात होईल. आवाज आणि आवाजात बदल असेल, आवाज ऐकायला मिळेल. आमच्या सध्या अगदी मराठी भाषेवरचं चोखंद प्रभुत्व खरं तर ज्या भाषेवरती आहे. नाव आहे दीपक पाटील पलसपे. खरं तर जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी LIC मध्ये कार्यान्वित असताना सध्या समालोचनाची धुरा आमच्या या प्रतियोगितेतील या स्पर्धेला कॉमबॉक्समधून लेलत आहेत. ते आमचे LIC कोकण डिव्हिजनचे हेड आहेत. त्यांच्याकडून ऐकूया या सत्राची एक उत्तम सुरुवात. हॅलो, थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर. थँक्यू सो मच मनीष पाटील. त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. तर जाऊया मॅचच्या उत्तरार्धाकडे.
51 धावांचं टार्गेट सेट केलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये चॅलेंजर पारगाव संघाकडून. बऱ्याचशा चुका सुद्धा पाहिल्या आपण क्षेत्ररक्षणामधून जर्मन दापोली संघाच्या खेळाडूंकडून. त्याचमुळे मोठा चेस आहे खरं तर हा. या मैदानावर 50+ धावा चेस कराव्या लागणार. थोडासा दमछाक होईल, परंतु जर्मन दापोली टीमकडे सुद्धा धुरंधर अभ्या आहे आणि तो जर खेळपट्टीवर उभा राहिला तर त्याच्यासाठी या 50-51 फार मोठ्या नाही आहेत. आजपर्यंत अनेक वेळेला अशी अशक्यप्राय अशी आव्हानं एकट्यानं समर्थपणे पेललेत आणि तोच रायगडचा दिग्गज खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 51चा चेस करायचा आहे, लॉंग चेस आहे. यानंतर तुम्हाला बेलोली विरुद्ध अंबापाडा असा सामना पाहायला मिळेल. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज राज पाटील. विश्वजित मात्रे, मिस्टर अभ्या, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे सिंगल अकाउंट ओपन झाले जर्मन दापोली संघाचं. माहुलगाव अंबापाडा संघाचे पुरस्कर्ते विशालजी वसंत गाबण, आपलं सहर्ष स्वागत आहे. पण विनंती आहे आपण मंचावर या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. तो स्ट्राईक रोटेट केले. पहिली रन येत असताना प्रसन्न जितेकर ऑन स्ट्राईक नाव. लेफ्ट केला होता हा चेंडू. पंच लालचंद गाबण सर आहेत. इकडे व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर मोस्ट टू 2 नाव. दुसरी धाव फलकावर. राज पाटील एक चांगला ऑलराऊंडर आहे टीमचा. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं सुमित धोंगडेनं फार चांगली बॅटिंग केली. शेवटपर्यंत अगदी लास्ट बॉल पर्यंत उभा होता सलामीला आलेला फलंदाज. हा चेंडू सुद्धा सोडून दिला होता. पुन्हा एकदा अंदाज बरोबर आहे. प्रसन्नाचा इकडे मात्र व्हाईट बॉल येत असताना आणखीन एक रन अतिरिक्त स्वरूपामध्ये. धावसंख्या 3 वर 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर तुम्हाला अंबापाडा संघ पाहायला मिळेल. हा चेंडू सुद्धा सोडून दिलाय. राज पाटीलचा वारंवार तोच प्रयत्न आहे. थोडासा आउटसाइड ऑफस्टून चेंडू ठेवायचा. एखाद दुसरा व्हाईट बॉल गेला तरी आजकाल गोलंदाजांना चालतो, परंतु इकडे आपण पाहिलं तर 3 वेळा अंदाज चुकलाय. 3 व्हाईट बॉल सलग आलेत ते राज पाटील याचे. बऱ्याच वेळेला कधी कधी फलंदाजाचा अंदाज चुकला तर डॉट बॉल येत असतो आणि त्याच प्रयत्नामध्ये थोडासा फलंदाजांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय राज. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस मात्र उचललाय, परंतु मिड विकेटला सरळ सुमित धोंगडेच्या हातामध्ये. जेल पहिला धक्का लागेल जर्मन दापोली संघाला प्रसन्न जितेकरच्या स्वरूपात. शॉर्ट ऑफ लेंथ होता. अख्खूट टप्प्याचा बॉल होता, परंतु जमलं नाही प्रसन्नाला. एक सोपा झेल सुमितच्या हातामध्ये देऊन तो पास झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिवतेज जितेकर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर आज विशाल जितेकरची उणीव कुठेतरी भासत असेल या टीमला. स्क्वॉड हाऊस ग्रुप कडून राजसाठी विकेट हॅट्रिकला तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. हलक्या हातानं यावेळेस आपण पाहिलं तर फक्त वळवलं होतं बॉल. मनगटाच्या सहाय्यानं इकडे सिंगल घेतली शिवतेजनं आणि त्याला हेच करावं लागेल कारण समोर अभ्या आहे. जास्तीत जास्त चेंडू जेवढा वेळ अभ्या खेळपट्टीवर व्यतीत करेल तेवढाच मात्र धावांचा चेस होऊ शकेल.
परंतु ही महत्वाची विकेट असेल ती पारगाव संघासाठी आणि ती मिळवण्याचा प्रयत्न पारगावचे गोलंदाज सुद्धा करणार यात ते मात्र शंका नाहीये. परंतु विश्वजित मात्रेवर मात्र संपूर्ण मदार असेल या मॅचची. विशाल जितेकर नाही आज स्क्वॉडमध्ये. ओ यावेळेस बैठक मारले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पैटर्न स्ट्रोक अभ्या की पहचान बॉल सीमा रेषा पार. पंचांचा इशाराची जरूर वाट पाहू. यस या षटकार येतोय 6 धावा. अकरा धाबा धावफलकावर या षटकाराच्या सहानं. ही ओळख आहे कदराभ्याची. हे फटके तोच सुंदर खेळू शकतो. गुडघ्यावर बसणं, ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होणं, फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये खेळणं ही ओळख आहे खरं तर अभ्याची. आणि तसाच एक षटकार आलाय राज पाटीलवर. फुल टॉस आहे. इकडे थोडासा मिसक्यूट झाला होता की काय आणि बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. प्रॉपर टायमिंग नव्हतं. फुल टॉस वर इट्स अ नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. तब्बल 7 धाबा जर्मन दापोली संघाच्या पारड्यामध्ये. लगातार 2 षटकारांचा खेळ सादर केला अभ्यानं. आणखीन एक मारला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल सिद्धेश पाटील कडून. आणि अभ्या ठोकतोय आणखीन एक. सिद्धेश पाटील यांचं 5,000 रुपयांचं पारितोषिक. विश्वजित मात्रे लगातारचा 3रा षटकार. बक्षीस जमा करा प्लीज. लगातार 3 षटकारांचा खेळ सादर केलाय आणि याच खरं तर माणसावर आहे हा सामना. विश्वजित मात्रे काहीही करू शकतो आणि तीच प्रचिती पहिल्याच ओव्हरमध्ये राज पाटीलवर मात्र अक्षरशः पेटून उठलाय आणि लगातार 3 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन अ बोर्ड नाव. पहिली विकेट लवकर गेली होती. पहा पहिला बैठक शॉट स्क्वेअर लेगला व्हेरी पॅरल जमिनीला समांतर फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर फुल टॉस होता. फुल टॉस बॉलवर सुद्धा प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅटच्या वरच्या हिश्श्यात लागला होता आणि तरी सुद्धा स्क्वेअर लेगला षटकार गेला होता. आणि त्यानंतर मात्र आज समोरच्या दिशेमध्ये उत्तुंग फटका षटकार. थँक्यू प्राप्तीला आयु. लगातार 3 षटकार आणि टीमची टोटल 24 या आकड्यावर 24. आणखीन एक चेंडू बाकी आहे. हे षटक संपण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. यावेळेस मात्र कट केल्या बॉल स्क्वेअर कटचा प्रयत्न. मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळा थोडासा सावळा गोंधळ सुरू आहे. प्रेशर आहे खरं तर चॅलेंजर पारगाव संघाच्या खेळाडूंवर अभ्याचं. या दुहेरी धाबा पूर्ण करण्यात आल्या. 2 धाबांचा इशाराने इकडे मात्र पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर तब्बल 1 गडी बाद 26 धाबा जर्मन दापोली. प्रीत मात्रे पारगाव आणि त्याचबरोबर सुहासजी मात्रे दापोली. प्लीज आयोजकांकडून आपल्याला आग्रहाचं आव्हान आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. आपली जागा प्रेक्षकांमध्ये नसून आयोजकांच्या हृदयात आहे. प्रीतजी आणि सुहास. तर एक फलंदाज बाद होऊन सुद्धा तब्बल 26 धाबा धावफलकावर आल्यात. विश्वजित मात्रेचा झंझावात होता. जवळजवळ 7.5 मिनिटं घेतलेत पहिल्या षटकासाठी. चॅलेंजर पारगाव टीम धोक्याची घंटा आहे तुमच्यासाठी. गोलंदाज दुसरं षटक घेऊन सज्ज होते रोहित पाटील. खोल हात टाकला होता बॉल. शिवतेजला कनेक्ट झाला नव्हता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो पोहोचलाय. बाईचा इशारा पंचांचा आलाय.
सिंगल रन एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावर. 27 ऑन अ बोर्ड नाव. नितीन मात्रे यानं जर झेल टिपला तर राहुल मात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. एक चांगली संधी आहे नितीन यांना. रोहित पुन्हा एकदा सज्ज होतोय. मॅच मध्ये चॅलेंजर पारगाव संघाला पुढे जायचं असेल तर अभ्याला रोखावं लागेल आणि त्याशिवाय तुम्हाला पुढे पाऊल टाकता येणार नाही. हलक्या हातानं पाहिलं तर फक्त थोडासा डिफेन्सिव्ह बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला आणि हे सुद्धा फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आक्रमकपणा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला परंतु संयम सुद्धा माझ्याकडे आहे आणि हेच दर्शवत असताना विश्वजित मात्रेची इनिंग डेव्हलप करतोय. या दोन्ही गोष्टी फलंदाजांकडे असणं फार गरजेचं आहे. इकडे टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय, थोडासा मिस केला शिवतेज. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक गरजेचं आहे चॅलेंजर पारगाव टीमसाठी. ही टीम मध्ये आकाश सारेकर नाहीये, दुसऱ्या टीम मध्ये दापोलीमध्ये विशाल जितेकर नाहीये. फुल टॉस आहे, 9 बॉलचा इशारा पंचांचा, परंतु पाठीमागे चांगली फिल्डिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार चांगली फिल्डिंग झाले कारण वेगवान स्ट्रोक होता, समोर अडवला. 1+1 अशा 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील आणि 2 धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर झोन पोहोचलाय तो 30 या आकड्यावर. इट्स अ फ्री बॉल, मुक्तपणे खेळण्याची संधी आहे आणि तीही विश्वजित मात्रे समोर. रोहितला मात्र हा फ्रीडचा बॉल हाताळायचा आहे. पाहूया रोहित टू विश्वजित. ओ यावेळेस बॅक फुटला येऊन बॉल मारलाय. पुलचा फटका, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभ्याच्या बॅटमधून येतो आणखीन एक षटकार. थर्टी 36 धाबा धाव फलकावर. 51 धाबांचं टार्गेट आहे. इकडे जिंकण्यासाठी अजूनही 15 धाबांची गरज आहे. विश्वजित मात्रे हलक्या हातानं यावेळेस मात्र प्लेसमेंट पाहायला मिळते. इकडे मात्र गलीमधल्या फिल्डरला बीट केलंय. पहिली धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न बॅकअप झाले थोडंसं उशिरानं, तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा पूर्ण करण्यात आल्या. आणखी 2 धाबा. खराब चेंडूवर वार सुद्धा पाहायला मिळतात परंतु त्याच बरोबरीनं सिंगल डबल्सला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिलं या मॅच मध्ये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना अगदी सुवर्ण संधी आहे. सचिन पाटेकर आयवा झेलसाठी 100 रुपीज कॅश प्राइज, 100 रुपयाची नकद राशी दिली जाईल बक्षीस स्वरूपात. 13 बॉल 13. हलक्या हातानं पुन्हा एकदा स्लाइस केलं होतं. कलीमध्ये सिंगल घेण्यात आले. एकेरी धाब्याच्या मदतीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा आहेत त्या 39. येणारे 12 बॉल 12 धाबांची गरज. बारा चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. यानंतर पहिल्या फेरीमधील 4था सामना तुमच्या समोर येईल. एका बाजूला पेलवली आणि दुसऱ्या बाजूला आंबापाडा. माहुल मुंबईमधील संघ पाहायला मिळेल. सचिन काटकर, प्रशांत काटकर यांचा संघ इन ऍक्शन आणि दुसऱ्या बाजूला अजय पाटील आहे. अगदी रायगड प्रीमियर लीग पासून हे नाव फार मोठ्या चर्चेत आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे बॉलिंग बॅटिंग, त्यामुळे चांगली टक्कर पाहायला मिळेल तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु इकडे मात्र पाहूया 12 बॉल आणि 12 धाबांची गरज.
रितेशचा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय वाईड स्ट्रॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. अभ्याच्या बॅटमधून येतोय उत्तुंग षटकार. केलवली जशी मॅच संपेल अंबाबाडा संघ लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. धावा करायच्या त्या मॅच मध्ये 6 आणि आब्याच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम. या रितेश अकुटप्याचा बॉल तोही पाठवलाय. मॅच फिनिश. अवघ्या 14 बॉल मध्ये 51 धावांचा चेस केलाय. जर्मन दापोली संघ पहिला विजय नोंदवतोय पाटणोली नाईट स्पर्धेमध्ये. वेल प्लेड आब्या. हार्दिक हार्दिक अभिनंदन जर्मन दापोली. आणि हार्ड लक चॅलेंजर पारगाव संघ खूप चांगली टोटल केली होती. खरं तर 50 धावा या स्पर्धेमध्ये या मैदानावर फार जास्त होत्या, परंतु एक विकेट घेतली असती तर नक्की चॅलेंजर पारगाव संघ या मॅच मध्ये कुठेतरी शेवटपर्यंत गेला असता. आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल नो डाऊट